आणि शिवसेनेच्या या युतीला या ठिकाणी यश मिळालेलं आहे। तुतारीची गर्जना विरली आहे। अनेक पालिकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खातंही उघडता आलेलं नाहीये। अनेक पालिकांमध्ये त्यांना भोपळा सुद्धा फोडता आला नाहीये। घड्याळासोबत जाऊन सुद्धा तुतारीसह दादांचा गटही बॅकफुटवर गेल्याचं पाहायला मिळतंय। आघाडीवर नाराज झालेल्या प्रशांत जगतापांचं भाकीत हे खरं ठरलंय। दादांसोबत युती करून सुद्धा पिंपरीमध्ये शरद पवार गट शून्यावरच असल्याची माहिती आहे। तर माझ्या नेतृत्वात निवडणुका म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना हा मोठा धक्का खरं तर बसलाय। पुण्यामध्ये काका पुतण्यासह ताई दादांच्या वर्चस्वाला सुद्धा सर्वात मोठा धक्का बसलाय। पुण्यामध्ये एकत्र येऊन सुद्धा दोघांना 25 पर्यंत पोहोचणं सुद्धा अवघड झालं। आपण पाहतोय तुतारीची गर्जना हवेत विरलेली आहे। पिंपरी चिंचवड, नाशिक, परभणी, कोल्हापूर, इचलकरंजी, धुळे, जळगाव, वसई विरार, पनवेल, मीरा भाईंदर, नांदेड आणि जालना या सगळ्या ठिकाणी भोपळा सुद्धा फोडता आलेला नाहीये। अक्षरशः झिरो या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ही नगरसेवकांची संख्या आहे। तर निवडणूक मी लीड करते असं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना हा सर्वात मोठा धक्का आहे। दरम्यान या संदर्भात सुप्रिया सुळेंनी नेमकं काय भाष्य केलं होतं पाहूया। Supriya Sule will lead the campaign in Pune and Mumbai and the entire state. Supriya Sule will lead the campaign in Pune and Mumbai and the entire state. तर हा आत्मविश्वास आपण सुप्रिया सुळेंचा पाहिला। त्यांनी हे वक्तव्य केलं होतं। निवडणूक मी लीड करते असं म्हणाल्या होत्या आणि मात्र या ठिकाणी तुतारीची गर्जना ही हवेतच विरल्याचं या ठिकाणी आपण पाहतोय। अक्षरशः भोपळा सुद्धा त्यांना फोडता आला नाहीये। दुसरीकडे ही शिवतीर्थाच्या बाहेरची दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे यांना भेटण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आलेले आहेत आणि विजयी उमेदवारांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन केलं जात आहे।